अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत बिघाड झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। जागा वाटपाच्या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। मात्र जागा वाटपावर एकमत न झाल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुती संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून चर्चा सुरूच असल्याचं इंद्रनील नाईक, आमदार अमोल मिटकरी आणि एकनाथ शिंदे तसंच शिवसेनेचे नेते गोपीकिशन बाजोरिया यांनी स्पष्ट केलं आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही 25 ते 30 जागावर आग्रही आहोत आणि शेवटी मी मगाही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र लढली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। पण 12 आणि 13 जागेवर जर बोलवण होत असेल तर ती काही आम्हाला मान्य नाही। त्यामुळे 25 जागा आम्हाला सन्मानाने भेटल्या पाहिजे। त्याकरता आम्ही आता वेगळ्या पद्धतीने सगळेजण आम्ही बसून चर्चा करत आहोत। बैठका कंटिन्युअसली सुरू आहे, सकारात्मक बैठका सुरू आहे, परंतु कार्यकर्त्यांची हट्ट आहे। आमच्याकडे आता तुम्हाला माहीत आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक वार्डमध्ये उमेदवारीसाठी लोकांची रांग लागलेली आहे मागील 10 दिवसापासून सातत्याने। अशा परिस्थितीमध्ये किती लोकांना आपल्याला वेटिंगवर ठेवता येईल हे सर्व अनुषंगाने जे योग्य निर्णय होईल भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट आम्ही करू आणि तो सातत्याने सकारात्मक भूमिकेकडे आमची वाटचाल आहे।